नमस्कार विद्यार्थ्यांनो, डे 8 मॅथ चॅलेंज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण लॉजिक मध्ये बघत आहोत. लॉजिक मध्ये आपल्याला एक्झामाइन द स्टेटमेंट, आता एक्झामाइन द स्टेटमेंट हा क्वेश्चन पडतो. मग त्याच्यामध्ये टोटॉलॉजी आहे का, कॉन्ट्राडिक्शन आहे का, कंटिन्युएन्सी. तुम्हाला जे काही स्टेटमेंट दिलं जाईल, तुमचं जे काय असेल स्टेटमेंट म्हणजे पी अँड क्यू दिलं जाईल, ऑर समजा इथं काहीतरी पी निगेशन ऑफ क्यू असं काहीतरी दिलं जाईल. कुठलं पण स्टेटमेंट दिलं जाईल, त्याचा ट्रूथ टेबल तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. ट्रूथ टेबल फाइंड आउट केल्यानंतर शेवटची ज्या व्हॅल्यू आहेत, शेवटच्या व्हॅल्यू टेबल मधल्या जर शेवटच्या व्हॅल्यू जर सगळ्याच्या सगळ्या जर ट्रू आल्या तर त्याला म्हणायचं टोटॉलॉजी. म्हणजे आता इथे मी पी अँड क्यूचं इम्प्लिफिकेशन घेतलंय आणि पी बरोबर परत त्याचं गेलाय क्यू इम्प्लिफाईज पी घेतलंय, तर ह्याचं सगळ्या व्हॅल्यू काढलं तर काय इथे ट्रू येते. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय झाली, इथं काय म्हणणार आपण, स्टेटमेंट इज अ टोटॉलॉजी. दिस स्टेटमेंट इज अ टोटॉलॉजी म्हणणार. समजा तीच व्हॅल्यू मी परत काय केलं, आउटपुट टेबल काढला. आउटपुट टेबल मधल्या सगळ्या व्हॅल्यू जर फॉल्स आल्या तर त्याला म्हणणार मी कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे शेवटचा जो टेबल आहे त्या सगळ्या ठिकाणी फॉल्स फॉल्स असं जर आलं तर त्याला म्हणायचं कॉन्ट्राडिक्शन. आता पुढचा लास्ट टाईप आहे याच्यामध्ये कंटिन्युएन्सी. आता कंटिन्युएन्सी आपले जे सगळे टेबल आहेत ते सगळे कंटिन्युएन्सी मध्ये. मग टेबल मध्ये काय झालं, पी अँड क्यू आहे. पी अँड क्यू ची जर व्हॅल्यू दिलं तर आपल्याला काय येतं बघा, एक ट्रू येतं, बाकी सगळे फॉल्स येतात. मग याचा अर्थ काय झालं बघा, एक सगळ्या ट्रू पण नाही आहेत, सगळ्या फॉल्स पण नाहीत. म्हणजे कन्फ्युजन आहे, दोघांचं मिक्सिंग आहे. म्हणजे टोटॉलॉजी आणि कॉन्ट्राडिक्शनचं तिथं मिक्सचर, सो इट इज कॉल्ड एज अ कंटिन्युएन्सी. म्हणजे ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. तर एक्झामिन येईल तर त्यावेळी तुम्हाला ह्या तिघांच्या बदल काहीतरी लिहायचं असतं. एक तर सगळे ट्रू असेल तर टोटॉलॉजी, एक तर सगळं फॉल्स असेल तर त्याला कॉन्ट्राडिक्शन, आणि एक तर सगळं मिक्सचर असेल ट्रू आणि फॉल्स तर त्याला म्हणायचं कंटिन्युएन्सी. थँक्यू, भेटूया पुढच्या व्हिडिओ.